आज आहो बोलले जेवणासाठी काहीतरी हलकं फुलकंच बनव. मग काय खिचडी भात बनवायला घेतला मी. ते तांदूळ, तुरीची डाळ आणि मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेतली. 2 वेळा धुवायची बरं का. फोडणी देण्यासाठी मी इथे कांदा आणि टोमॅटो चिरायला घेतले. हा चॉपिंग बोर्ड आहे ना, मी मिशोवरून मागवला आहे. यूज करायला खूप छान आहे आणि क्वालिटीसुद्धा खूप मस्त आलेली आहे आणि एकदम अफोर्डेबल प्राईजमध्ये आहे. तुम्हाला जर हवे असेल ना तर मी याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते. फोडणी देण्यासाठी मी इथे कुकरमध्ये तेल गरम करायला ठेवलं. त्यामध्ये मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि लसूण टाकून घेतला. थोडा तो भाजल्यानंतर कांदासुद्धा टाकला. आता कांदा लालसर झाला की त्यामध्ये टॅमॅटो आणि चवीनुसार मीठ ॲड करूया. टॅमॅटो आणि कांदा मस्त भाजल्यानंतर त्यामध्ये धना पावडर, लाल तिखट, हळद आणि आपला घरगुती मसाला आहे तो टाकून घेऊयात. हे सगळं मस्त एकजीव करून घेऊयात. आता यामध्ये एक बारीक चिरलेला बटाटासुद्धा ॲड करूया. आता यामध्ये आपण भिजवलेले तांदूळ होते ते टाकून घेऊयात आणि आवश्यकतेनुसार पाणीसुद्धा घालूयात. सर्वात लास्ट यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊयात आणि कुकरचं झाकण लावूयात. 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आणि आपला गरमागरम खिचडी भात तयार झाला आहे.